गांधारी पुलावरील अपघात प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद, डंपर चालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी। अपघातातील जखमी रिक्षाचालकाचा रुग्णालयीन खर्च शिवसेना उचलणार। कल्याण पडघा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर संबंधित डंपर चालकाला पोलिसांनी एका दिवसांतच जामिनावर सोडून दिले। इतक्या गंभीर प्रकरणात पडघा पोलिसांची ही भूमिका अतिशय संशयास्पद वाटत असून त्यांच्याकडून 2 दिवसांत डंपर चालकासह मालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्यास सांगू असा सज्जड इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिला आहे। आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी आज गांधारी पुलावरील या घटनास्थळाची आज पाहणी केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पडघा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मुख्य संपादक संजय वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, कल्याण। त्याचं कारण असं की 20 तारखेला इथे एक ॲक्सिडेंट झाला होता। एका रिक्षाला रॉंग साईडने येणाऱ्या डंपरने उडवलं होतं आणि ते डंपर आतमध्ये पडलं होतं। त्या याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे। हॉस्पिटलमध्ये तो अजूनही ICU मध्ये। आणि असं असताना सुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा तो जो ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला, त्यांनी ॲक्सिडेंट झाला, त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला। म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे। आज एक महिला डेथ झालेली आहे, तिचा मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे। एवढं असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची शहनिशा नाही, कुठल्याही प्रकारचा जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डंपर सकाळी एवढ्या भरधाव येतो त्या डंपरमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होतं याची शहनिशा न करता तो ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे। त्याच्यासाठी कुठल्याही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी, त्याच्याकडनं तपास करून घ्यावा, त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा, हे कुठलंही काहीही केलं नाही। आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे। आणि आमची पूर्णपणे मागणी आहे की त्या ट्रक चालकाला बरोबर त्याच्या मालकाला, कारण त्याच्या मालकाच्या त्या इन्स्ट्रक्शन असाव्या का तू गाडी भरधाव नये आणि जर काय झालं तर तू गाडी सोड आणि तू निघून जा। पोलीस स्टेशनला जमा झाला, लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला। याच्यामध्ये काहीतरी गौडबंग झालं आहे आणि कुठंतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं। त्यामुळे पडघा पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केले ते आणि शेवट तिथले जे मुख्य PI आहेत ते मला वाटतं कुंभार म्हणून जे आहेत, तर त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे, तर त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही, प्रकरणाचं काही माहिती नाही, मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो अशी थातूरमातूर उत्तर ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असतील तर आम्हाला सर्वांना संशय आहे की ह्या प्रकरणात काहीतरी काळेबेर झालेलं आहे। त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे, म्हणून ती गाडी अजून काढत नाही, जेणेकरून त्या मालाची विल्हेवाट नदीतच लागली जावी असा दाट संशय निर्माण होतो। आणि त्यामुळे आमची मागणी आहे दोन्ही आमदारांची, शांताराम मोरे साहेब आहेत, मी आहे इथे, की त्या ट्रक चालकाला तर कराच, परंतु त्या ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा आणि ते काय ते याच्यामध्ये दडलेलं आहे ते पब्लिक समोर बाहेर काढा। त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे। त्यांनी त्यांची आई गमावलेली, भाऊ त्यांचा मृत्यूशय्येवर पडलेला आहे, कधी काय होईल सांगू शकत नाही। एवढं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर PI कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार SP तर भेटणारच, परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गलथानपणा केला असेल, दिरंगाई केली असेल, कसं आहे माहिती आहे का, मग आपल्या गडचिरोलीला कर्तव्यगार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तव्यगार जर पोलीस अधिकारी असतील तर त्यांना आपण तिकडे गडचिरोलीला पाठवू, जेणेकरून तिकडची